पुन्हा एकदा येऊयात जिल्हा परिषदांच्या निकालाकडे। चंद्रपूरच्या महापालिकांमध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे हे वडेट्टीवारांच्या घरी पोहोचलेत। महापौरपदासाठी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये महत्त्वाची बैठक होतीये। काँग्रेस नेते सुनील केदार हे देखील वडेट्टीवारांच्या घरी उपस्थित आहेत। चंद्रपूर महापालिकेत महापौर काँग्रेसचा की ठाकरेंच्या शिवसेनेचा यावर सध्या खलबतं सुरू असल्याची माहिती मिळते। तेव्हा चंद्रपूरमध्ये धानोरकर आणि वडेट्टीवार गटामुळे गेल्या अनेक दिवसांपासून महापौर कोणाचा बसणार यावरून मोठा वाद रंगलेला होता। अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आणि इतरही अपक्ष नगरसेवक यांनी एक मोठ बांधलेली होती आणि अर्थातच ते किंग मेकर देखील ठरताना या सगळ्या दरम्यान पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदीप गिरे आहेत। संदीपजी, तुम्ही विजय वडेट्टीवार यांच्या घरी पोहोचले आहात। चंद्रपूरचा तिढा सुटला आहे असं म्हणायचं का? ते आता काँग्रेसला सोडवायचं आहे। मी तर डे वन पासून बॉल हा काँग्रेसचा कोटा टाकलेला आहे। माझी तर इच्छा आहे काँग्रेसचं महाविकास आघाडी म्हणून आम्हाला सोबत घेऊन त्यांनी आम्हाला महापौर करावं अशी आमची इच्छा आहे आणि त्या संदर्भात आमची भूमिका त्यांना मी सांगितली होती। त्या दृष्टिकोनातून आम्हाला आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुनील केदार आणि विजू वडेट्टीवार इथे आहे आणि मला बोलवणं आलं। त्या चर्चेसाठी आम्हाला आहे ना आमच्या महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहे त्याच्यामुळे त्यांना भेटासाठी आम्ही आलो। पण काही दिवसापूर्वी आणि कालपर्यंत असं माहीत पडत होता की तुमची भाजपसोबत चर्चा सुरू आहे आणि सव्वा वर्षाचा महापौर पदाचा फॉर्म्युला आहे। फक्त 1.25 वर्ष पहिले कुणाचे याच्याबद्दल तिढा आहे। त्यामुळे कालपर्यंत चित्र होता की तुम्ही भाजपसोबत जात आहात, आज चित्र पालटलं आहे। चर्चा राजकारणामध्ये सुरू असली पाहिजे आणि आमची भूमिका जे आहे आमचा महापौर झाला पाहिजे व त्यासाठी आम्ही भूमिका आताही आग्रही आहोत। उद्या कोणाचा महापौर होणार आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व वंचित बहुजन आघाडी या गटाचा महापौर होणार। उद्या महापौर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा होईल असं सूचक वक्तव्य ते करतात। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। तेव्हा आता चंद्रपूरमध्ये काय घडामोडी घडतात ते मात्र महत्त्वाचं असणार आहे। इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांच्या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया आल्यात। आपण या राजकीय प्रतिक्रिया पाहूया। आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा जवळपास 8 जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टी महायुतीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील। अनेक मोठे यश भाजपला मिळालं आहे। जेव्हा आम्ही निवडणुकीच्या प्रचाराला गेलो तेव्हा ग्रामीण जनता सुद्धा डबल इंजिन सरकार आणि मोदीच्या सरकारच्या केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना हे आम्ही मांडल्या आणि मला या ठिकाणी आनंद वाटतो की देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये एक मोठं यश मिळालं आहे। आता निकालाच्या नंतर महायुती म्हणून हे जे काही मस्ती करणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने महायुती आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने आमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात काम करणारे हे जे लोक आहेत, त्या अदृश्य हाताला आता बाजूला करण्याची वेळ निश्चित पद्धतीने आलेली आहे। संपूर्ण निकाल यायचे आहेत, आल्यावर आपण